करायला सोपी आणि चवीला छान अशी मटकीची भाजी करूयात आपण। इकडे काळपट्याच्यामुळे झाली 12 वर्ष जुनी कढई आहे, त्याच्यातच मी स्वयंपाक करते अजूनही म्हणून। 3-3.5 पळी तेल घालायचं आहे कढईमध्ये। आपल्याला आवडेल तेवढं तरीदार भाजी हवी असेल तर त्याच्यात जिरं मोहरीची फोडणी घालायची आहे। फोडणी चांगली तडतडल्यावर त्याच्यात कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता पण छान तडतडू द्यायचा। फोडणी चांगली खमंग अशी होऊ द्यायची। त्याच्यानंतर त्याच्यात कांदे, लसूण, अद्रक आणि टोमॅटोची पेस्ट घालायची। ती चांगली परतायची। कोणाकोणाला कांदे आवडत नाही, कांद्याचा वास आवडत नाही म्हणून, आणि घरात जेवढे लोक तेवढे खायचे वांदे असतात। कोणाला काय आवडत नाही, कोणाला काय आवडत नाही, घरातल्या बायकांनाच भाज्यांचं टेन्शन असतं। घ्यायची ती पेस्ट। गॅस थोडा मीडियमच ठेवायचा आहे। कलर बदलायला सुरुवात झालेली आहे। या दिवसात भाजीपाला काही चांगला येत नाही, माती वगैरे राहते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये। ही मटकीची उसळ वगैरे, मटकीची भाजी, मटकीचा रस्सा, हे घरगुती भाज्या आपल्या छान राहतात। त्याच्यावर थोडं झाकण ठेवायचं, शिजू द्यायची ती पेस्ट चांगली। शिजली, ताट काढून घेतलं आहे आता। त्याच्यात हळद, लाल चटणी, गरम मसाला, धने पावडर असं घातलेलं आहे आणि आता ते परत परतून घेऊया। थोडं पाणी टाकून परत तो मसाला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे भाजी अशी घट्ट येईल, पातळ भाजी येणार नाही। पाणी टाकून जर मसाला शिजवला तर, आणि त्याला तेलही सुटते छान। मटकी टाकायची त्याच्यात। 2-3 पाण्याने मटकी धुवून घेतलेली आहे आधीच। चांगली परतायची। त्याच्यात कसुरी मेथी घातलेली आहे, चांगली परतायची। मिक्सरच्या भांड्यात ती पेस्ट काढलेली होती, त्याच्यात पाणी ओतून थोडं ते पाणी पण घातलं आणि नंतर आपल्याला लागेल तेवढे पाणी आपण घालू शकतो। त्याच्यात मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि झाकून ठेवले ताट थोडं उघडाच राहू द्यायचे, त्याच्याने भाजीला जास्त तरी छान अशी तरी आलेली आहे। सोपी आणि झटपट अशी मटकीची भाजी आहे। कोणाला मटकी जास्त शिजलेली आवडते, कोणाला कमी शिजलेली आवडते, आपण आपल्या आवडीनुसार करायची आहे। लाईट गेल्यामुळे थोडंसं मोबाईलची टॉर्च लावून मी केलेलं आहे, त्याबद्दल सॉरी। मटकी शिजलेली आहे, छान अशी भाजी लागते। याचा रसा जरी पिला, मटकीचा रसा, तर खूप छान येते, तोंडाची चव बदलते। तयार आहे आपली मटकीची भाजी।